लाभ पायी उत्तम. संतांच्या पायाजवळच उत्तम लाभ आहे. दुसरीकडे जर गेलात तर महाराज, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. लाभ तो विशेष संत संगे, हो लाभ तो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ. लाभ तो विशेष संत संगे, हे लाभ तो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, पूर्व पुण्य जरी होती लाभ. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगे. संतांशिवाय दुसरीकडे कुठे गेलात तरी जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, कपाळ करंटे, पण लाभ तो विशेष संत संगे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, आणि विशेष हा लाभ संत संगे. म्हणून हे तो एक संता ठाई, आणि लाभ पायी उत्तम. गावबा नावाचा एक मुलगा होता. गावबा म्हणजे फक्त खावबा, गावबा म्हणजे फक्त खावबा. ट ठ आणि ढ वर्गातले, दारिद्र्याने गांजलेलं कुटुंब. त्याला कळलं 450 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. यवनांची सत्ता होती, मुघली सत्तेची राजवट होती, आणि अशा भयावह परिस्थितीत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी खूप मोठी क्रांती केली. नाथ महाराज हे जहागीरदार संत होते, श्रीमंत संत होते, शांत संत होते. किती श्रीमंत होते नाथ महाराज. ओला दुष्काळ पडला आणि एक याचक आला, सरपण द्या मला. नाथ महाराजांची पत्नी गिरिजाबाई त्यांच्यासारखीच कनवाळू कृपाळू भूत प्राणी मात्रांवर दया करणारी. नुसतं खुणवलं तिच्याकडे, तिला कळलं आपल्या मालकांना काय म्हणायचं. गिरिजाबाईने चंदनाचा कॉट तोडला आणि त्या याचकाला सरपण म्हणून दिला. महाराज ही श्रीमंती नाथ महाराजांकडे होती. महाराज श्रीमंत वैभवशाली संत नाथ महाराज. बोलू नका. गावबा नावाचा मुलगा, दारिद्र्याने गांजलेलं कुटुंब, खूप भूक लागली. पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने नाथ महाराजांच्या घरी आला. नाथ महाराजांच्या घरी रोज ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालायचं, आणि प्रवचन झाल्यावर सगळ्यांना पुरणपोळीचं जेवण असायचं सगळ्यांना. गावबा आला, रमला तिथेच. बघता बघता महिना झाला, 2 महिने झाले, 4-6 महिने झाले. पोरग नाथ महाराजांच्या वाड्यातून हलनाच झालं ना काका, हलनाच झालं ना. नाथ महाराजांनी त्याला जवळ केलं. कोणाचं पोरग म्हटले 6 महिने झाले इथंच. कुठं खातो? इथंच खातो म्हणलं, तुमच्या इथंच. काय गोड आहे तुमच्यातली पुरणपोळी. गावबा म्हटला किती गोड आहे, किती गोड आहे, किती गोड आहे पुरणपोळी. नाथ महाराजांना वाटलं बरं झालं, कुठल्या कोणा निमित्ताने याला संतांचा संग लागला. संत भेटण्यासाठी अनंत जन्मातली पुण्याई लागते. महाराज देवाच्या अनुग्रहाला 3 गोष्टी दुर्लभ आहे, शास्त्रकार सांगतात. दुर्लभम त्रयमे वैतल देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे. तो परमात्मा मला भेटावा, काय मी उद्धार पावे न, काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन. काय हे खंडैल कर्म पारुष्यतील धर्माधर्म, कासयाने ते कळेल वर्म. म्हणून श्रम वाटत असे पुसावेसे हेचे वाटे, जे जे भेटत असे देव कृपा करेल माझं कायला झरा केलं. हे मुमुक्षुता प्राप्त होणं ही दुर्लभ गोष्ट आहे. आणि सगळ्यात दुर्लभ गोष्ट भगवंताच्या अनुग्रहाला म्हणजे संत महात्म्य भेटणं ही दुर्लभ. बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली, परिजग जेठी करुणा केली. गावबाला नाथ महाराजांचा संग घडला. नाथ महाराजांनी त्याला जवळ बोलावलं, डोक्यावर हात ठेवला, गावबाला म्हटले मन रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भानुदास एकनाथ मन रामकृष्ण हरी. गावबा म्हणायचा पुरणपोळी. रामकृष्ण हरी मन. गावबा म्हणायचा पुरणपोळी. आता त्याला काय घेणं देणं, कोण भानुदास एकनाथन, कोण रामकृष्ण हरी, काय घेणं देणं. त्याचं प्रेम पुरणपोळीवर. पण कोणाच्या पुरणपोळीवर? नाथांच्या पुरणपोळीवर. नाथ महाराजांची पुरणपोळी म्हणजे प्रसाद आहे, त्या प्रसादाने सुद्धा उद्धार होणार.
निष्ठा आहे त्याची. जीवनात निष्ठा महत्वाची. बघा, निष्ठा नसेल तर काय उपयोग नाही. आम्ही म्हणलं ना एखाद्याला, भारतात त्या बालासाहेब संयोजक मंडळी म्हणले का नाही, अरे ही ना घे की तासभर, आलो म्हणलं, आत्ता येतो मला ऊसाच्या सरीत पाणी लावून, आणि आत्ता येतो म्हणते, संध्याकाळी कीर्तन झाल्यावर पंक्तीलाच दिसतंय बसलेलं. ही निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी. करायलेत त्यांचं ती करतेत आपलं. बरं करायलेत करते, दिन 5,000 सप्त्याला देणगी तरी मोकळ्या होणार. मग निष्ठा महत्वाची. काय महत्वाची? निष्ठा. निष्ठावंत भावभक्त. निष्ठा नसेल तर काय उपयोग नाही. चल की कीर्तनाला आलो, चालच, होय पुढं. आता काल आलाय की, अरे 7 दिवस दिसला नाही काल्याला. आता काल्याचा प्रसाद घ्यावा लागतो जणू. तसं कसं आता राहायचंय, 7 दिवस नाही, आज काल्याला तरी यावं लागतंय. निष्ठा महत्वाची महाराज. बायको म्हटली गुरु करा. कीर्तनात ऐकले गुरु केल्याशिवाय पर्याय नाही. गुरु करा. एक जणानं गुरु केला, आणि असा गुरु केला, काय गुरु केला. त्या गुरुने त्याला मंत्र दिला. माऊली काय मंत्र दिला? 2 बैगन की जोडी 1 कोथिंबीर की गड्डी चल गंगुडी पैल थडी सर. 2 बैगन की जोडी 1 कोथिंबीर की गड्डी चल गंगुडी पैल थडी सर. असला मंत्र मला गुरुजी. जा म्हणले, भाऊसागर तरुण जाशील ह्याच्यावर. अरे जा तू बघ म्हणले, तू काय एवढं बेहा लागला म्हणले. निष्ठेनं अनुष्ठान कर या मंत्राचं. आणि 12 वर्ष त्यानं अनुष्ठान केलं नामदेव महाराज. 2 बैगन की जोडी 1 कोथिंबीर की गड्डी चलो घोंगडी पैल थडी सर. 2 बैगन की जोडी 1 कोथिंबीर की गड्डी चल घोंगडी पैल थडी सर. बायको रानातून टोपले घेऊन आली, दिवस माळता घरी. माय म्हणली काय म्हणायला लागले. माय म्हणली कुठला गुरु केला, आणि काय शिष्य, काय कमाले, काय म्हणायला लागले. पण तिला आनंद या गोष्टीचा झाला. माऊली जाऊ द्या म्हणली, काही का होईना म्हणायला लागले. खायचं प्यायचं बंद झालंय, म्हणायला लागले काहीतरी, काही का होईना, पण म्हणायलंय ना, त्याची निष्ठा त्या मंत्रावर आहे. आता निष्ठा बरं का. बघा कधी कधी कसं आहे, शिष्यामुळे गुरुचा उद्धार होते, कधी कधी पोरामुळे बापाचा उद्धार होते, कधी कधी पोरामुळे बाप ओळखला जातो. ही पोराची कर्तबगारी मानावं लागेल त्याला. आणि कधी कधी आयत्या पिठावर रिगोट्या बापाच्या नावामुळेच ह्याला ओळखलं जातंय. हा पराक्रम नाही महाराज खरा. त्याची कर्तबगारी असली पाहिजे. कोणाचा पोरगा आहे? फलनाचा पोरगा आहे. 12 वर्ष त्याने अनुष्ठान केलं, आणि 12 वर्षांनी त्याला कळलं खोनल्याला आपल्या गुरुजीचं कीर्तन आहे, गुरु महाराजांचं. खोनल्याला म्हणलं आपण भेटायला जाऊ. आणि योगाने श्रावण महिना होता, ही वांजरा नदी अशी वाहत होती, चंद्रभागेसारखी अशी भरून वाहत होती, भाड. आणि पलीकडे जायचंय कसं? पाणी पुलावून, पुलाच्या वरून 2 परस सडकाच्या पलीकडे जायचं कसं? त्यानं डोकं लावलं. गुरुजी काय म्हणले, या मंत्रावर तू भवसागर तरून जाशील. भारतात त्यानं टाकली घोंगडी, अशी घोंगडी टाकली आणि घोंगडीवर बसला. काय बघता माझ्याकडे त्यानं 2दा मंत्र म्हटला. 2 बैगन की जोडी 1 कोथिंबीर की गड्डी चल घोंगडी पहिली तरी सर. 2 बैगन की जोडी 1 कोथिंबीर की गड्डी चलो घोंगडी पहिली तरी सर. घोंगडी पलीकडे डायरेक्ट कीर्तनालाच खोनल्यामध्ये. काय आलंय म्हणले भोपल्याहून महात्मा आलाय म्हणले. अरे म्हणले असला कसला महात्मा आलाय म्हणले? रामकृष्ण महाराजचा शिष्य आहे. ती काय साधा चला नाही, त्यांच्या तालमीतला चला आहे म्हणले. आणि एवढी नदी वाहतीन इतक्या लवकर कसं काय कीर्तनाला आला म्हणले? वाहन येत नाही, गाडी येत नाही, सायकल येत नाही, पोहता येणं अशक्य म्हटले. अलीकडे आला का? गुरुजीने बघितलं, कीर्तन झालं, चर्चा झाली गुरु शिष्याची. गुरुजी म्हटले अरे बरं चाललंय का? गुरुजी बरं, लय मजेत चाललंय म्हटलं. तुमच्या कृपेने मस्त आहे म्हटलं. आता खाणं नाही पिणं नाही, आनंद आहे, व्यसन नाही, काय नाही. आणि जपाचं काय? जप म्हटलं, जपाच्या जोरावर तिकडं आलोय म्हणला. खूप निष्ठेने अनुष्ठान चालू आहे मला मंत्राचं. पण गुरुजी तुम्हाला आता घरी घेऊन जायचं जेवायला म्हटलं. आता आपलं गुरुजीच्या हाताला धरलं, नदीच्या जवळ आणलं, आणि ती नदी वाहत होती भाड. गुरुजी म्हटले आता पलीकडे जायचंय कसं? भोपल्याला कसं जायचंय? तो म्हटला गुरुजी काय नाही, तुम्ही दिलेल्या मंत्रावर तुम्ही सांगितलं नाही का ही घुंगडी टाकायची आणि तू भवसागर तरून जाशील. मी ह्या घुंगडी टाकली पाण्यावर म्हटलं, आणि मंत्र म्हटलं 2दा. अलीकडे आलो. गुरुजीला तर थंडीन ताप सोबतच सुटला भोपलेकर. गुरुजी म्हटलं ही मला आता नीट धनेगावच्या डॅमला नेते म्हणले, सोडित नाही आता. गुरुजी म्हटले असं काय वेड्यावून करू नको म्हणले, मी काय संन्यासी महाराज नाही, लेकरा बाळाला महाराज आहे, अजून मला नाथ महाराजाला आणायचंय. आता शिकतो कुठं शांतीधामचं रोपटं रवलंय म्हणले, अजून नाथ महाराजाला आणायचे, स्थापना करायची. उगा असं काय करू नको, मला घरी जाऊ दे म्हणले लेकरा बाळाला. नाही गुरुजी म्हणले असलं अर्पण काय बोल नका म्हणला, मी मंत्रावर आणले, मंत्रावर तुम्हाला पलीकडे नेणार. आता निष्ठा कोणाची पक्की दादा? शिष्याची पक्की. कधी कधी शिष्यामुळे गुरुचा उद्धार होतो, कधी कधी पोरामुळे बापाचा उद्धार होतो. म्हणून पितयाने तैसा वंदावा कुमार आणि जयाच्या अंतरी देव वसे.
बापानं मुलाचं दर्शन घ्यावं, शास्त्रानं सांगितलं. आईला अधिकार नाही, पण बापाने मुलाचं दर्शन घ्यावं. पण कोणत्या मुलाचं? ज्याच्या हृदयात देव आहे त्याचं दर्शन घ्यावं. आणि ढाक टाकली घोंगडी. काय बघता माझ्याकडे? घोंगडी टाकली आणि शिष्य पुढे बसला. गुरुजी म्हटले मला तुझ्या कमराला मिठी मारू दे म्हणले. हे बघ म्हणले, एकट्याला काय असं वाऱ्यावर सोडू नको म्हणले. गेलो तर बाबा दोघं बी जाऊ. कुठं जायचंय ते म्हणले, धनेगावच्या डॅमला जाऊ, नाही तर पुढे समुद्राला जाऊ, नाही तर मध्येच मरू म्हणले, कुठतरी माळेगाव पर्यंत जाऊच तर. नाहीतर म्हणले गेलो तर दोघं बी भोपल्याला जाऊ, पण मला एकट्याला असं काय वाऱ्यावर सोडू नको. मी जे मिठी मारली त्यानं मंत्र म्हटलं माऊली. दो बैगनची जोडी एक कोथिंबीर की गड्डी चलगा घोडी पहिली तरी सर्र दिसणे घोंगडी डायरेक्ट भोपल्यातल्या हनुमंतराच्या सह इथंच आली ना. गुरुजी तर पंक्चरच झाले. गुरुजीनेच शिष्याचं दर्शन घेतलं. गुरुजी म्हटले मलाच अनुग्रह दे म्हणले, आता तू मलाच मंत्र दे म्हणले, दीक्षा दे. दृष्टांत संपला. मी का सांगितलं? निष्ठा त्याची काय होती? निष्ठा. गावबाची निष्ठा आहे. गावबा ठ वर्गातलाय, त्याला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, काही कुठे शिकलेलं नाही, पण नाथ महाराजांच्या पुरणपोळीवर निष्ठा. आणि परिणाम नाथ महाराजांच्या कृपेला तो एक दिवस पात्र ठरला, लायक ठरला महाराज. आणि मग नाथ महाराज निघाले देह ठेवला. आणि लोक म्हटले ओ नाथ महाराज असं जाऊ नका, अर्धवट कार्य पूर्ण ठेवून हे राहिलेलं रामायण कोण लिहिल? नाथ महाराज म्हणले माझा गावबा लिहिल म्हणले. गावबा तर म्हणले खावबा. गावबा काय रामायण लिहित असतो काय म्हणले. सगळ्यांनी उपेक्षा केली गावबाची. पण नाथ महाराजांनी फक्त कृपा कटाक्षाने हळली, आपले पदे बैसविले, बाप रखमा देवीवर विठ्ठले भक्ता दिले अभयदान. नाथ महाराजांनी पाहिल्याबरोबर महाराज तो कृपेला पात्र ठरला. आणि जवळजवळ मला वाटतं कोणत्या कांडापासून? अयोध्या का? हा 43 अध्याय युद्धकांडात, तिथून पुढे युद्धकांडापासून गावबाने रामायण लिहिलं महाराज. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत गावबाचं नाव त्या रामायणात अजरामर झालं. पण आज पैठणला जाऊन पहा, नाथ महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारताना असं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशेला आलं की तिकडे गावबाची, तिथं महाराज अशी देवळी केली, गावबाची मूर्ती बसवलेली गावबा महाराजांची. मी का सांगितलं? गावबाला नाथ महाराजांचा संघ घडला, तो पुरणपोळीच्या निमित्ताने घडला, तो वाया गेला नाही. आणि गावबाला नाथ महाराजांच्या संगतीमध्ये परमात्मरूपी लाभ हा बोध जीवनामध्ये प्राप्त झाला, साधू बोध झाला, तो नोरोनिया ठेला. म्हणून तुकोबराय म्हणतात हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम. हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम, लाभ पायी हे तो एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा ज्या कुळामध्ये जन्म झाला, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, नाथ महाराजांचा जन्म त्या कुळात झाला. लहानपणीच आई वडील नाथ महाराजांचे निवर्तले, निघून गेले. नाथ महाराजांच्या त्या गावात पैठण नगरीमध्ये एक शास्त्री पंडित होते, विद्वान होते. लहानच एकोबा म्हणजे नाथ महाराज. एकोबा, एकू, एकी नाथ महाराजांना शब्द वापरले. एकोबा त्या शास्त्री पंडितजींकडे गेला. पंडितजी अहो मला गुरु करायचे, तो मी ऐकले गुरु केल्याशिवाय जीवनात दिशा मिळत नाही, मला गुरु करायचे, सांगा ना. हे पोरा, अरे ही काय वय का आता ही चर्चा करायचं, अजून लांब जायचं, पुढची स्टेप आहे ती गुरु करायचं आणि कुठं काय करायचं अजून तुला कळत नाही. नाही हो मला सांगा ना, सांगा तर खरं ना. तळमळ लागली त्या छोट्या पोराला 7-8 वर्षाच्या. गुरुची तळमळ लागली. शास्त्री पंडितजींनी सांगितलं जा दौलताबादच्या किल्ल्यावर जा आणि त्या देवगिरी किल्ल्यावर जनार्दन पंत स्वामी म्हणून भगवान दत्तात्रयांचे थोर असे उपासक आहेत की जे पूजेला बसले की भगवान दत्तात्रय सगुण रूपामध्ये पुढे येऊन उभारतात. ही भक्तीची ज्यांच्या ताकद आहे, सामर्थ्य आहे, ते जनार्दन स्वामी तुला भेटतील, जा त्यांना गुरु करून घे. आई वडील गेले आणि काय निष्ठा. 8 वर्षाचं पोरग पैठण नगरी सोडली आणि हा एकनाथ देवगिरीच्या किल्ल्यावर गेला.
ऐका बरं का, थोडक्यात सांगतो, 15 मिनिटात कीर्तन संपणार आहे. पण नाथ महाराज हे केवळ शांती ब्रह्म नाहीत, तर नाथ महाराज हे क्रांती ब्रह्म सुद्धा आहेत. नाथ महाराज कोण आहेत? क्रांती ब्रह्म आहेत महाराज. संत हे केवळ शांती ब्रह्म नसतात, वेळ प्रसंगी संतांनी क्रांती सुद्धा केली महाराज. संतांची शांती ही शेळीची शांती नसते, ती वाघाची शांती असते. वाघ हा कधी डरकाळी फोडत नाही, योग्य वेळ आल्यावर डरकाळी फोडतो महाराज. छोटासा एकनाथ गेला, कोण रे, कुठून आला पोरा? पैठणून आलो महाराज. मला गुरु करून घ्यायचंय तुम्हाला. तुमच्या जवळ घ्या, तुमच्या पायाजवळ घ्या, मला लाभ पायी उत्तम, तुमच्या पायाजवळ मला घ्या आणि माझ्यावर कृपा करा. जनार्दन स्वामींनी एकनाथाला जवळ केलं आणि एकनाथ महाराजांची सेवा चालू झाली. परमार्थामध्ये डायरेक्ट लाभ मिळत नाही माऊली. डायरेक्ट लाभ मिळतो का? पक्वाज आपण शिकलो केशव गुरुजीकडे, डायरेक्ट लाभ हातात आला का? गुरुच्या घरी अध्ययन करत असताना सेवा करावी लागली. रामकृष्ण महाराजांच्या दारात ज्यांनी सेवा केली, नागनाथ बाबाला आम्ही नाही पाहिलं, नागेशपुरी महाराजांची अशा महान साधूची ज्यांनी सेवा केली, ज्यांनी तो मठ झाडला, किंवा गुरुवर्य विद्यमान मंत अण्णांची सेवा ज्यांना घडती, अशा महापुरुषांची सेवा केलेली का वाया जाणार आहे का महाराज? वाया जाणार आहे? आज मी इथे उभा आहे ना दादा, केवळ गुरुवर्य महाराजांची सेवेचं फळ आहे महाराज. ही कसं असतंय, कृपा झाली ना माऊली, फक्त कृपेला पात्र ठराव, कृपेला लायक ठराव. आपली योग्यता फक्त आपण तयार केली पाहिजे. आणि ही कृपा म्हणजे वाचा तिथे सांगता येत नाही. आणि त्यांच्या नेत्रातून जर कृपा झाली ना, कृपा झाली तर महाराज ही ताकद आहे. रेडा बोलला कृपा झाल्यावर, होता कृपा तुमची पशु बोले वेद. आमच्यासारखे रेडे बोलतील यात काय नवल महाराज. सेवा कराव, सेवेला कंटाळा करू नका. गुरुवारी अण्णांना आता बोबडेवाडीला कीर्तनामध्ये चक्कर आलती त्यांना. आणि काय योगायोग कसा असतो बघा. लग्नाच्या अगोदर मी कायम गुरुवारी महाराजांबरोबर होतो, जवळजवळ 10 वर्ष कंटिन्यू मठावर पडेल असायचो आणि अण्णांच्या सानिध्यात असायचो. पण विवाह झाल्यापासून, पुन्हा शांतीधाम हे निर्माण केल्यापासून थोडा कमी सहवास घडतोय. आणि योगायोग कसा माऊली, गुरुवारी महाराजांचं, आपल्या भगवान महाराजांचं कीर्तन बोबडेवाडीला चालू होतं. आत्ता किती तारखेला, मला वाटतं आता याच महिन्यामध्ये 18 का 19 तारखेला, 18 तारखेला. आणि योगानं मी कीर्तनाला गेलो आणि सुरुवातीपासून निम्या कीर्तनात गेलो. मी दर्शन घेऊन उभारलो आणि मी प्रमाण दिलं. मी काल्याच कीर्तन होतं, नेहमीचं ठरलेलं 1-2 प्रमाण मी दिले. पण मला तसा रिस्पेक्ट मिळाला नाही अण्णांचा. अण्णा असे फ्रेश दिसले नाहीत, बळच असं काहीतरी बोलल्यासारखं कीर्तन बळच चाललंय. मी बोललो माझं कदाचित काही चुकलं असेल म्हणलं. एवढं सोपं नसतंय, अवघड असतंय. पण अण्णाने खुर्ची मागून घेतली. मला वाटलं कुणी येणार असेल, कुणी येणार असेल. सेवा सांगतो बरं का मी, काय सांगतोय माऊली, सेवा महत्वाची. रामकृष्ण महाराजचा दरबार म्हणजे चिल्लर समजू नका, चिल्लर समजू नका. तिथे ज्यांनी सेवा केली ना ते मोठेच झाले महाराज. आणि ज्यांनी त्रास दिला त्यांचं काय झालं मला सांगायची गरज नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठेच सगळे पाहणारे महाराज. शांतीधामचं कार्य उभा करत असताना नाथ महाराजांचं काय काय झालं सर्वांना माहिती महाराज. माझ्या गाड्या फुटल्या, किती कुटाणे झाले. पण आदरणीय लाड महाराज तिथं काय म्हटले होते, भक्ताला दिलेला त्रास, देवाला शिव्या दिल्या तरी देव सहन करेल, जनामाईनं शिव्या दिल्या, पण भक्ताला दिलेला त्रास वाट लागल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि खुर्ची मागवली, खुर्चीवर बसले अण्णा, खुर्चीवर बसले आणि 5च मिनिट झाले खुर्चीवर बसले की त्यांनी मान टाकली, अशी थरथर कापायला लागली. मान टाकली, मान टाकली तीच आम्ही पळालो, 2-3 जण पळालो. छाती चोळाय चालू केली, आम्ही सेवा केली आणि लगेच गाडी बोलवली दत्तोपंतांना. स्टेजकडे गाडी बोलवा म्हणलं लवकर, इथं कुणी गर्दा करू नका. दत्तोपंतांनी गाडी आणली आणि गुरुवारी महाराजांना उचलला. माझ्या गळ्यामध्ये टाळ सुद्धा तसाच होता. तो टाळ सुद्धा गाडीमध्ये, दरवाजाच्या बाहेर एक टाळ आणि माझ्या गळ्यात एक टाळ. दरवाजा नीट लागला नव्हता. लोक म्हणतात गणेश महाराज टाळ टाळ, पण ती वेळ कोणती. आम्ही अण्णांना उचललं, तसंच फेट्यासहित गाडीमध्ये मधल्या सीटवर झोपलो. छाती चोळाय चालू होती, माझा हात बंद नव्हता, छाती चोळत होतो. अण्णा अण्णा असं बोलतच होतो. आणि शेजारी प्रतापराव करपे त्यांच्या बसले अण्णांच्या. पुन्हा अण्णा थोडे शुद्धीवर आले, मला उठून बसवा म्हणले, मला उठून बसवा म्हणले. उठून बसले आणि उठून बसलेच मी दिसलो असं पलीकडे.
मी दिसल्याबरोबर अण्णाच्या मुखातून शब्द निघाला, गणेशला माझ्या शेजारी बसू द्या. काय म्हटले अण्णा? आता सगळ्यांना माहिती का गणेश जवळचा सेवा घडली, माझ्यासमोर गणेशला बसू द्या. म्हणलं अण्णा घाबरू नका. म्हणलं कुठे जायचं सांगा, दवाखान्यात कुठे जायचं? मला म्हटलं ते कीर्तनाचं काय केलं अगोदर? काय म्हटले? वाडीतलं आपलं कीर्तन, आता कीर्तनाच कोण? मी म्हणलं जाऊ द्या, ते कीर्तनाच होईल काय बी. सांगितले कल्याण महाराजांना कीर्तन करायचं. अण्णा दवाखान्यात कुठे जायचं? जाधवर साहेबाकडे जायचं का आपल्याला TL नानाकर देशमुख साहेबाकडे बीडला जायचं? कुठे जायचं? म्हणले चला कुठेतरी घेऊन पडदेशीने फास्ट. गाडी आम्ही फास्ट गेली केजला, लगेच त्या देशमुख हॉस्पिटल तिथं चव्हाण का काय आहे ते बोबरेवाडीकरांनी तिथं ऍडमिट केलं. चव्हाण. आणि मग दिवस मावळच तर अण्णा चांगले होत नाही तोपर्यंत टेम्परेचरमुळं, शुगर आहे 10 वर्षापासून, गोळी खातात अण्णा 2016 पासून, मला सर्व माहिती त्यांचं. आणि म्हटलं अण्णा असं का झालं? म्हटलं जेवण केलं नव्हतं सकाळी, मी जेवण केलं नव्हतं त्याच्यामुळं झालं. म्हटली चक्कर आली मला. परंतु डॉक्टर म्हटले मोठा अनर्थ टळला. म्हटले काय म्हटले? अनर्थ टळला. सज्जनानो, अण्णाच्या मुखातून परत मठावर येताना मी गाडीपाशी गेलो. विकासराव म्हटलं अण्णा आता फ्रेश आहेत ना? अण्णाने माझ्या पाठीवर हात टाकला. फ्रेश आहे म्हटले, काय नाही आता. पण अण्णा काय म्हटले? काय योगा असतो रे म्हटले गणेश, रोज नाहीस तू माझ्याबरोबर. काय म्हटले? रोज माझ्याबरोबर नाहीस म्हटले. किती दिवस झालं आपलं म्हणजे हे तुटलाय, थोडा संपर्क तुटलाय. आणि योगा गणित तू आज म्हणले कीर्तनाला, तुला काय धाडून दिलं का? तुला मी फोन केला नाही? म्हटलं अण्णा मला रामकृष्ण महाराजांनी बुद्धी दिली, चला म्हणून. हे काय असते महाराज? सेवा सांगतो. ज्याची सेवा मोठी ना, जो संतांच्या कृपेला पात्र ठरला ना महाराज, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. ज्यांनी ज्यांनी महाराजांची सेवा केली, सांभाळा या महात्म्यांना. आपल्यासाठी त्यांचं जीवन आहे. माझं कीर्तन झालं म्हणून नाथ महाराज म्हणतात, मनविता त्यांचे दास आणि पुढे आस उरेना. नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींची सेवा केली. रोज अंथरून टाकावं, स्नानासाठी पाणी काढावं, संध्याकाळी झोपत असताना हातपाय चोपावेत. गुरुची सेवा अनेक प्रकाराने या एकनाथाने केली. महाराज 12-13 वर्ष सेवा केली. ज्ञानोबा म्हणतात कशी सेवा केली? ताट मी काढीन, शेज मी झाडीन, चरण संवाहन करीन मी. गुरुमाता, गुरुपिता, गुरुक्षेत्र, गुरुदेवता, मनोनी गुरुपूजे परवता मार्गुनेने. विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेब देहांत प्रायश्चित घ्यायला निघून गेले. सर्व रडतात, ज्ञानोबा रडत नाहीत. मुक्ताई रडते, ज्ञानदादा. सर्वांना दुःख झालं, तुला नाही का दुःख झालं? आई गेले, बाबा गेले. ज्ञानोबा म्हणतात मुक्ते, कोण म्हणतं माझी आई गेली, कोण म्हणतं माझे बाबा गेले? माझी आई, माझे पिता, माझं तीर्थ, माझं क्षेत्र, माझी देवता, माझं सर्वस्व कोण असेल तर ते श्रीमग श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत. गुरु माता, गुरु पिता, गुरु देवता, गुरुक्षेत्र, गुरुदेवता. अर्थात ही गुरुनिष्ठा नाथ महाराजांच्या जीवनामध्ये उतरली आणि नाथ महाराजा योग्य त्याला प्राप्त झाले. जनार्दन स्वामींनी सांगितलं, एकनाथा गुरुसेवेचा काळ तुझा संपला. आता तुझ्या स्टेपने प्रारंभ केला. परमार्थामध्ये स्टेप आहे नामदेव महाराज, डायरेक्ट नाही लाभ. कोणती स्टेप आहे? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे. जरी म्हणे अति अनावे तरी संता या बजावे सर्वस्वसी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. मग जेथ ज्ञानाचा कुरुठा आत्मज्ञानरूपी घरात प्रवेश करायचा असेल तर ते तर सेवा हा दारवंटा, सेवा हा दरवाजा आहे. मग स्वाधीन करी सुबटा ओळगोनी, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले जेने अंतकरण बोधले संकल्पा नये. अशी एकनाथ महाराजांनी सेवा केली. आणि जनार्दन स्वामींनी सांगितलं, आता जाता जाता एकनाथा तू आता पैठणला जा, गृहस्थाश्रम स्वीकार, पण आता गुरुसेवेचा काळ, गुरुसेवेचं फळ तुला काय मिळणार आहे तुला माहिती का? तू त्या शूलिभंजन पर्वतावर जायचं आणि तुझी अनुभूती आलेली मला येऊन सांगायची. एकनाथ हा शूलिभंजन पर्वतावर गेला आणि तिथे ध्यान लावलं एकनाथ महाराजांनी. आणि मोठा भुजंगाला महाराज, एवढा मोठा असा भुजंगाला, अंगाला महाराज वेटाळा दिला. नाथ महाराजांच्या डोक्यावर छत्र धरलं. रोज एक शेतकरी एकनाथासाठी दुधाचा ग्लास भरून घेऊन येत होता. नित्य नेमाप्रमाणे तो दूध घेऊन आला आणि त्याने बघितलं तर नाथ महाराजांच्या अंगावर असा एक भुजंग महाराज खेळतोय. महाराज छत्र धरलेले. तो भिला, घाबरला आणि पळाला. आणि पुन्हा तो भुजंग नाथ महाराजांची समाधी जागृत
झाली की अंग हल्लं की पुन्हा तो निघून गेला हळूहळू. तो शेतकरी आला, ओ महाराज, ए पोरा, अरे बाबा तुला माहिती का, या जंगलात बसला एकटा, मरता मरता वाचला की. काय झालतं? एकनाथ महाराज म्हणतात, अरे तुझ्या डोक्यावर एवढा मोठा सर्प होता ना बाबा, मी तुझ्यासाठी रोज हा दुधाचा तांब्या घेऊन येतो, हा घे बाबा, पे बाबा. नाथ महाराज म्हणतात, अरे बाबा मला माहितीच नाही, माझं जीवन म्हणजे समतेला पोहोचलेलं, जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता, हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम, या बोधाला माझं जीवन जाऊन पोहोचलेलं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाते सर्पतया, व्याघ्रही न खाते सर्पही न खाते, ज्याचं चित्त शुद्ध झालं तर. आणि मग नाथ महाराजांनी आपल्या गुरुला अनुभव सांगितला, अशी मला प्रचिती आली. आणि मग नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी म्हणले, आता या शुलीभंजन पर्वतावर आपण एक दिवस दोघे जण फिरायला जाऊ. दोघे जण जातात, तिथे बसतात. आणि एक दिवसची घटना आहे, एक मलंग फकीर अशी चौकड्याची लुंगी घातलेली त्यानं, मुस्लिम बांधवासारखी, हातामध्ये कटोर आहे, 4 कुत्रे आहेत बरोबर. आणि तो साधूच्या वेशातला मलंग फकीर तो जनार्दन स्वामीच्या समोर आलेला आहे. आणि मग जनार्दन स्वामींनी त्याला सांगितलं भूक लागली. त्यानं त्या कुत्रीचं दूध काढलं. माऊली कशाचं? त्या कुत्रीचं दूध काढलं, शिळे तुकडे लई दिवसाचे साठलेले काला केला. आणि त्या मलंग फकीराने आणि जनार्दन स्वामींनी एका भगुन्यामध्ये तो काला खाल्ला. ऐका बरं का, हा उत्तम लाभ सांगतो. काला खाल्ला. नाथ महाराज एकटे लांबून बघतात एका वृक्षाखालून, काय कामाला म्हणतात, कुत्रीचं काय दूध काढायला लागलेत आपले गुरु, काय दोघं त्या फकीराबरोबर जेवायला लागलेत एका भगुन्यामध्ये. एकनाथा, एकोबा इकडे, आज्ञा गुरु, सांगा सेवा. काय नाही म्हटले, राहिलेला काला खाऊन टाक बाबो, आणि असला खाऊन टाक, गुरुची आज्ञा आहे. सेवके करावे सांगितलेले काम. धन्य माय व्याले सुकृताचे फळ, फळते निर्फळ हरिविन. काय नाथ महाराजांचा हरिपाटे महाराज, काय नाथ महाराजांची गुरुनिष्ठा. नाथ महाराज यांना सांगितलं ती काला खाऊन टाक आणि त्या भगनेत पाणी भरून घेऊन ये लवकर. ती काला खाऊन टाकलं आणि पाणी घेऊन आले माऊली. आणि ते पातेलं भगून पाण्याचं त्या मलंगाच्या हातात दिल्याबरोबर काय चमत्कार घडला महाराज. उघड दाखविले देवा, प्रत्यक्षात भगवान दत्तात्रयाने रूप प्रगट केलं महाराज. 3 शिरे 6 हात, तया माझा दंडवत, दत्त दत्ताईसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मितुपणाचे झाले बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. भगवान दत्तात्रय प्रसन्न झाले. आणि ती कुत्री नसून ती कामधेनू होती. कोण होती? कामधेनू होती महाराज. आणि मग नाथ महाराजांना भगवान दत्तात्रयाने दर्शन दिलं. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. म्हणून तुकोबराय म्हणतात, हे तो एक संता ठाई, लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचे दास, पुढे आसौरे नाम. त्यांचं दास्यत्व स्वीकारलं की जीवनातली आसक्ती संपून जाते. संत हे कृपेचे दीपक आहेत. संत कृपेचे हे दीपक करी साधका निष्पाप. म्हणून जे जे साधक ज्या ज्या बुद्धीने अशा संत महात्म्यांकडे जातील, त्या साधकांच्या चित्तातले बुद्धीतले दोष धुवून टाकून त्या साधकांना निष्पाप बनवण्याचं काम या विश्वाच्या पाठीवर संत महात्मे करत असतात. म्हणून अशा संतांनी एकदा कृपा केली मग काय होतं? कृपादान केली संती आणि कल्पांते हे सरे नाम. एकदा कृपा केली की महाराज ते कल्प पर्यंत ते कृपेचं दान महाराज संपत नाही. कारण कृपा ही कशात मोडते? दानात मोडते. कृपा कशात मोडते? दानात मोडते महाराज. म्हणून नाटाच्या अभंगात गोड वर्णन केले महाराज. कृपया केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती हे लाविली कीर्तनी तुका चरणी लोळतसे. कृपया केली संतजनी, अशी कृपा नाथ महाराजांवर केली. म्हणून तुकोबराय म्हणतात, कृपादान केले संते कल्पांते हे सरेना. आणि मग अशा संत महात्म्यांची आपल्या जीवनामध्ये सेवा घडली पाहिजे. हीच सेवा सर्व उत्तम सेवा आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे संत सेवा. अप्पा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, मनवी
मनविता त्यांचे दास मनविता त्यांचे दास कामने संत सेवा हेचे देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे या सौरे नाम विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई विडोबा रखुमाई